कष्ट असेल तर अधिकार मिळतोच, क्षेत्र कुठलंही असू द्या. आणि कष्ट करण्यासाठी 3 शक्ती गरजेच्या असतात. त्या 3 शक्ती म्हणजे ज्या परमात्म्याने तुम्हाला मला दिल्या, भगवंताने 3 शक्ती दिल्या आपल्याला: इच्छाशक्ती, ज्ञानशक्ती आणि क्रियाशक्ती. प्रथम इच्छा असावी करण्याची, दुसरी ते कसं करावं याचं ज्ञान असावं. तुम्ही बसलेले मला सांगा, तुमच्या कारखान्यातलं मला काही जमायचं नाही आणि माझ्या कीर्तनातलं तुम्हाला काही जमायचं नाही, हे की नाही? प्रत्येकाला प्रत्येक क्षेत्रातलं ज्ञान पाहिजे. मी लाईट बनवायच्या ऐवजी बंद पाडूनच येईल महाराज, बरं का? मला त्यातलं काही जमायचं नाही, तुम्हाला इथलं जमेल की नाही देव जाणे, पण मी 100% सांगू शकते की मला ते शिकायला ज्ञान घ्यावं लागेल, वेळ लागेल. प्रत्येक गोष्टीमध्ये कार्यरत होण्यासाठी ज्ञान लागतं. प्रथम इच्छा लागते, द्वितीय ज्ञान लागतं आणि नंतर ती करण्याचं सामर्थ्य लागतं. कधी कधी दोन्ही असलं तरी चालत नाही जर करण्याचं सामर्थ्यच नसेल. बघा, इच्छा असेल, ज्ञान असेल आणि करण्याचं सामर्थ्य असेल तर मुंगी सुद्धा मैलभर चालून येते. सामर्थ्य जरी असलं आणि इच्छा नसली तर गरुड सुद्धा एक पाऊल पुढे जाऊ शकत, त्याला ते करावंच लागतं. योगी नानाम सहस्त्र शोषणे गच्छेन पिपलिका अगच्छेन वैन तोपी पद एकम न गच्छती. शास्त्र सांगतं हे शक्यच नाहीये. इच्छा असल्याशिवाय, ज्ञान असल्याशिवाय आणि करण्याचं सामर्थ्य असल्याशिवाय कुठलंच कार्य सिद्धीला जात नाही. मग ते राजकारण असो, समाजकारण असो किंवा उदरनिर्वाह असो. आणि म्हणूनच ज्या व्यक्तिमत्वाने पहिलं उपराष्ट्रपतीपद भूषावलं, सामर्थ्याने या इंग्रजांच्या आपल्या लढाईमध्ये हातभार लावला, आपल्याला खरं सांगू का, आपण हे जे आज एवढ्या आनंदाने जगतोय, ही जी संकीर्तनं वगैरे करतोय, यात खूप लोकांचा हात आहे बरं का. नाहीतर काय खरं होतं आपलं, हे आपल्याला कीर्तन वगैरे करायला काही मिळालं नसतं बघा. खूप लोकांनी याच्यामध्ये त्रास सहन केलाय म्हणून आपल्याला कुठं सुखाचे दिवस आलेत. पण आपला स्वभावच आहे, आपल्यासाठी कुणी कितीही करा, आपण कधीच कुणाची कृतज्ञता बाळगत नाही. आपला स्वभाव आहे. आपल्या स्वभावाचं कौतुक करायला गेलं तर आपण आपल्या आईबापाचे होऊ शकत नाही, तर समाज सुधारकांचे काय होणार आहेत आपण, आहे की नाही? आपल्या आईबापाची कदर आपण कधी केली नाही तर ज्यांनी आपल्यासाठी समाज सुधारवला त्याची कदर कधीच करणार आहेत आपण. आपलं जर अवघडच हो. आपण देवाला मानत नाही यात काही नवल नाही, आपण देवासारख्या माणसांना मानत नाही हे नवल आहे दादा. बरं ठीक आहे, तुम्हाला देव दिसत नाही म्हणून तुम्ही देव मानत नाही, चला प्रॅक्टिकली मान्य करू आम्ही. पण मायबापाचं काय, ते दिसतायत ना, ते तुमच्यासाठी मरतायत, कष्ट करतायत, जीव तोडतायत, हे दिसतंय ना. अभंगात तुकोबाराय स्पष्ट म्हणतायत, सरदार वल्लभभाई पटेल असू द्या नाहीतर तुम्ही आणि मी असू द्या, आपल्या अस्तित्वाचं कारण मायबापच आहेत. धन्य माता पिता. या लाईटी सारखा आपला जीव आहे, कधी गचकल काय भरोसा नाही. गेलं की गेलंच हो, याला माघारी आणता येतं, याचं नाही, हे गेलं की गेलं. मला खरं सांगू का, हे ज्ञात असून सुद्धा जर आपल्याला त्याविषयी जाणीव नसेल तर मला आपल्या बुद्धीची कीव येते कधी कधी. नाही, मला खरंच मला नवल वाटतं आपल्या बुद्धिमत्ताचं. काय बुद्धिमत्ता आहे आपली. आपल्याकडे देवाला मानणारा माणूस मूर्ख आहे आणि देवाला न मानणारा माणूस शहाणा आहे. ही बुद्धिमत्ता आहे आपली. अहो खरंच अवघड आहे दादा. एका माणसाने तासभर भाषण केलं देव नाही, 1 तासभर बोलला तो देव नाही, असं तसं 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 असं, देव नाही देव नाही देव नाही. तासाने मी त्याला म्हणलं, पटलं बाबा तुझं, उद्याच माळ काढणार आपण. काय भारी बोलला तो, काय शब्द फेक, काय अमोघ वाणी, काय वाक्यरचना, काय बोलण्याची धमक. मी सहज विचारलं त्याला, एवढं भारी बोलायला जमलं कसं? तो सहज म्हणला, देवाची कृपा. आपण त्यातलेच रे. संकट आले की आपल्याला देव आठवतात, मायबाप आठवतात, आणि जोपर्यंत संकट येत नाही तोपर्यंत आपल्याला वाटतं आपल्यामुळे. अहो कधी मुलीकडले आले ना इकडे मुलाकडे बघायला, आमच्याकडे मुलगी एखादी पसंत पडली, मग ते मुलीचे आईबाप येतात ना मुलाची संपत्ती वगैरे बघायला, घर वगैरे बघायला, ठीक आहे का आपली मुलगी नांदू शकेल का. मुलाचा बाप ओरडू ओरडू सांगतो, या बांधापासून त्या बांधापर्यंत सगळं आपलंय. मला कधी कधी वाटतं सांगता सांगता जाशील ते आपलं नाही. ज्या मुखाने बोलतोयस ते सुद्धा तुझं नाहीये, तू बाकीचं काय घेऊन बसलायस. मग कळावं हित कशात आहे. माझ्या अहमपणात माझं हित आहे का माझ्या नम्रतेत माझं हित आहे, माझ्या सकारात्मक भावनेत माझं हित आहे का माझ्या ॲरोगंट मध्ये, ॲटिट्यूड मध्ये, नकारात्मक भावनेत माझं हित आहे. करा ना विचार. अहो ही मोठी मोठी होणारी माणसं, बरं मोठं कोणाला म्हणावं, ज्यांच्याकडे नम्रता आहे त्यांना ना. कारण तुम्हालाही माहित आहे, नोटा वाजत नाही, चिल्लर वाजते. नदी वाजत नाही, धबधबा वाजतो की.
एखाद्याच्या सोप्यावर जावं बसावं ते आपलं काही ऐकतच नाही, ते त्याचंच सांगतं. मी याचा अध्यक्ष, त्याचा उपाध्यक्ष, सचिव, चेअरमन, आपल्याशिवाय गावचं पान हलत नाही, साहेबाचं ना आपलं लय जमतं, ताटाला ताट लावून बसतो आपण साहेबाच्या, आपली बायको लय मोठ्याची, हान मग आम्हाला ते मार एकदाच आम्हाला, म्हणजे तुलाही बरं वाटेल बाबा. हा मोठेपणा नाहीये, अहो लय अवघड आहे. तुम्ही आम्ही तरी कष्ट करणारी माणसं आहेत. अहो काही काही माणसं पैशाच्या जोरावर मोठी झालेली निम्या कीर्तनात येतात, अर्ध्या कीर्तनात येऊन कीर्तनाला बसणार आणि मग त्यांचा कार्यकर्ता आपल्या कानात सांगणार, ताई सांगा साहेब आहेत, आपण तरी कष्ट करतो रे, शिक्षण घेतलंय आपण. मग आपण म्हणायचं साहेब आहेत, तो सांगतो मग साहेबांचं हे नाव आहे, नाव घ्या, तालुक्याचे हेत, जिल्ह्याचे हेत हेत हेत, हे की नाही? तुम्हाला कळतंय मला काय म्हणायचं ते? मग अरे तू कार्यकर्ता सांगतो, ताईंना सांगा साहेब कोण आहेत, साहेब सांगतात ताईंना सांगा मी कोण आहे. माझं उत्तर आहे साहेब तुम्हाला जर सांगावं लागतंय तुम्ही कोण आहे, तर तुम्ही एकदा विचार करा तुम्ही कोण आहे. अरे तुम्हाला सांगायला लागतात दादा. अरे आम्ही शिक्षण घेतली, आम्ही मोठे झालो, आमच्या पदव्या आम्हाला सामर्थ्याने मिळाल्या. आज तुम्ही एवढी इथं माणसं बसलेली आहेत, शिकली सवरलेली माणसं आहेत की रे. तुम्ही कष्ट केलं याच्या पाठीमागं तेवढं. काय कष्ट करतात ही माणसं मलाही कळत नाही हो कधी कधी. हा पण आमचं कसं ना दादा, आमची तरुण पोरं बी क्वाटरीसाठी कोंबडीसाठी साहेब साहेब साहेब, आम्ही भिकारीच आहे. आम्हालाही काही अक्कल बिक्कल अशी काही नाही. आम्ही बी आम्हाला डोकं ना, आम्ही लोकांना काय नावं ठेवायचं. आम्हाला डोकं असतं आम्ही परमार्थ केला असता की हो. आम्हाला डोकं असतं आम्ही बाकीच्यांच्या मागे फिरण्यापेक्षा पंढरीच्या मालकाच्या मागे फिरलो असतो की. आम्हाला कळायला पाहिजे होतं चुकीच्या मार्गावर जाण्यापेक्षा नम्रतेने जर पंढरीच्या मार्गावर चालू ना, तर विठेवरचा बाप आमच्या मस्तकावर हात ठेवल्याशिवाय राहणार नाही. जगाने साथ नाही दिली तरी चालेल, जगाचा बाप देईल ना. त्या बिचाऱ्या माय मावल्या माझ्या पार्टीच्या आहेत, त्या टाळ्या वाजवत्या त्या. हा ना त्या बिचाऱ्या, ती आम्ही गुवाहाटीला जाऊन एकत्र झालो ना, आपलं सॉरी आम्ही असे एकत्रित माणसं आहेत ना, आमची पार्टी आहे का ना. हे विरोध पार्टीचे आहेत, बिचारे पुढे बसले तरी टाळ्या वाजवतात. जे आमदार आहेत ते सगळे निस्ते बसलेत, तू बोल मी हाय, दिसत नाही मी तुला, मी दिसत नाही. मला ही लाईट गेल्या गेल्या एक भावगीत आठवलं बघा. उजेडात होते पुण्य, अंधारात पाप, ज्याच्या त्याच्या हाती आहे कर्तव्याचे. नजरेसमोर कोणी चांगलं वागेल, पण दिसत नसतानाही जो आपली नीतिमत्ता सोडत नाही, जगाचा बाप त्याच्यावर नजर टाकल्याशिवाय राहत नाही. एवढं सत्य तुम्ही स्वीकारू शकता की. अहो टाळ्या तुम्हाला माझ्यासाठी नाही, तुमच्या जन्माचे फेरे चुकवायला वाजवायच्यात. बरं मला बाप म्हणून भाऊ म्हणून सांगा, पोटच्या पुरीचं भाषण चुकलं तरी टाळ्या वाजवता, हो की नाही? हो की नाही? ज्या दिवशी पोटच्या पोरीत आणि व्यासपीठावरल्या पोरीत फरक वाटणार नाही ना, त्या दिवशी कीर्तन नाही कळलं तरी पांडुरंग तुमच्या दारात नांदेल, हा विश्वास मी तुम्हाला तर तेवढे अगदीकपणे कीर्तन आहे. वाटू द्या की तुमच्या पोटची करतीये, माझं आगोड कीर्तन गोड लागेल तुम्हाला, पण हाच तर भेदभाव आहे, तुझं आणि आपलं ते आपलं परकते. आमच्या बहिणीकडे कुणी वाईट नजरेनं बघितलं तर मी हातपाय तोडायला तयार आहोत, पण आम्ही दुसऱ्याच्या बहिणीकडे बघताना मात्र क्षणभरही विचार करत नाही होत. हेच तर संस्कार आहेत, हेच तर चुकतं, इथेच तर अहित घडतं. मग विनंती आहे, करणे त्याची हित करा, नरका घोरा का जाता. तुकोबाराय म्हटले करायचं ते करा रे, नाही ते कशाला करता, कशाला नरकाची दारं तुमच्यासाठी रिकामी करता. 7 गोष्टी नरकात नेतातच: मांसाहार, मदिरा भक्षण, चोरी, जुगार, परस्त्रीगमन, वेश्यागमन आणि शिकार. धुतच्च मासम मदिराच्च वेश्या, धुतच्च मासम मदिराच्च वेश्या, मृगयार्थ चौर्यम परिहार सेवा, एतानी सप्त व्यसनानी लोके, नरकाति नरकम घोराति घोरम नरकम नयंती. हे ठरलेलंच आहे, हे शास्त्र तुम्ही किंवा मी बदलू शकत नाहीये, हे आपण लिहिलेलं नाहीच. काही गोष्टी ठरलेल्याच आहेत माय. लल्लाटी जे लिहिले न पुसेगा काही केले, जसं मृत्यू अटल आहे ना, तसं शास्त्र आणि वेद अटल आहे. हे बदलू नाही शकत किंवा हे खोटं नाही बोलत. कोणाला चांगलं वाटेल म्हणून हे शब्द नाहीत बदलत. सत्य ते सत्यच असतं इथे, आणि इथे सत्य एकच आहे, सत्य तू सत्य तू सत्य तू विठ्ठला. बाकी सगळा जगत भास आहे रे. बाकी अहित म्हणजे कल्पनाच की रे. संकल्पे सृष्टी घडी, सभेची विकल्पोनी मोडी, मनोरथांच्या उतरंडी उतरी रची. ही कल्पना एका मिनिटात राजा करते, एका मिनिटात रंक करते. कल्पना खोट्याला खरं म्हणते, खऱ्याला खोटं म्हणते. कल्पनेचं काय घेऊन बसलात? आपलं आयुष्य म्हणजे कसं ना दादा, एका बंगल्याला आग लागली,
बाप रडायला लागला, अरे बंगला पेटला माझा, आयुष्याची कमाई पेटायला लागली माझी. पोरगा मात्र निवांत उभा. बापाला वाटलं काय लेकरू जन्माला घातलं पोटाला, याच्यापेक्षा नसलेलं बरं. अहो माझी आयुष्याची कमाई जळती, मूर्ख नुसतं बघून उभा राहतंय. अहो काहीच याला वाटेना झालं. अरे नालाय का, माझं पिकलं पान गळून पडणार आहे, तुलाच बंगल्यात राहायचं होतं, अरे जळायला लागला डोळ्या देखत, तुला काहीच वाटत नाही का? पोरगा म्हणला कांगावा करू नका, परवाच दिवशी बंगला विकलाय मी, पेटू द्या. आता बापही शांत झाला. त्याला कळलं आपलं पेटू द्या. आपलं कसं आहे ना, लोकांची दाढी जळली तरी चालेल पण आपली बिडी पिटली पाहिजे. आपण लय हुशार लोक आहे दादा. आमच्या देशात 1000चं बंडल ज्याच्या खिशात त्याचं नाव दारिद्र्य रेषात. आमची परिस्थितीच लय बेकार आहे माहिती तुम्हाला. चोर पकडायची मशीन होती, जपानमध्ये आणली, तासात 20 चोर गेले. ऑस्ट्रेलियात आणली, तासात 30 चोर गेले. तीच चोर पकडायची मशीन भारतात आणली, 15 मिनिटात मशीनच चोरीला गेली. व्हॉट अ सेन्स ऑफ ह्युमर. नात कळा आमच्या भारतीय लोकांचा सेन्स ऑफ ह्युमर. आम्हाला कोणीच हात धरू शकत नाही दादा. असे मला तर असे माणसं भेटतात. एक माणूस कीर्तन झाल्यावर हसत होता. म्हणलं झालं आता का हसतो? ते म्हणला ताई सुरुवातीचा विनोद आता कळला. अरे तू आलाच कशाला बाबा, इतका खतरनाक सेन्स ऑफ ह्युमर असतोय रे. अनलॉजिकल माणसं मला तर असली भारी भेटतात. एक कार्यकर्ता कीर्तन झाल्यावर उभा राहिला. म्हणलं आपल्या गावात हरिभक्त परायण कुमारी शिवलीला ताई पाटील आल्या, काय सुंदर कीर्तन केलं ताईंनी, इतक्या लांबून आल्या. माझ्या गाववाल्यातर्फे, माझ्या कुटुंबातर्फे, आलेल्या माणसांतर्फे ताईंना भावपूर्ण श्रद्धांजली. आहे रे म्हणलं मी, नाही गेले. अरे किती थोडा कॉमन सेन्स आपल्याकडे नाही माहिती आहे. आपण आपल्या अहंकारात कधी कधी काय बोलून जातो आपल्यालाही कळत. तुम्ही आणि मी सारखेच आहेत आपण. हा मग यदा कदाचित माझं कर्म सत्य असेल तर माझ्या वाणीवर माझं बंधन असेल, आणि कदाचित त्याच्यासाठी अखंड चिंतन माझं चुकू नये, म्हणून मी चुकीच्या मार्गावर जाऊ नये आणि चुकीच्या मार्गावर माझं पाऊल पडू नये, या सद्बुद्धीसाठी माझ्या मुखात नाम असणं गरजेचं आहे. कारण मुखातलं नाम मला सद्बुद्धी देत आहे. माणसं सहज म्हणतात ताई देवाचं नाव काय देतं. मी तुम्हाला सायंटिफिकली सांगते, आपलं जे शरीर आहे हे ज्या पेशांवर चालतं, दर मिनिटाला हजारो पेशी नवीन उत्तेजित होतात. आणि या पेशी उत्तेजित करण्यासाठी तुम्हाला काही शब्द उच्चारले तर बळ पडतं. देव म्हणजे काय हो? सगळ्यात मोठा परमात्मा म्हणजे आत्मविश्वास, सेल्फ कॉन्फिडन्स. सगळ्यात मोठा देव आहे तो. कुठला? आय विल डू इट. मी काहीही करू शकतो आणि करू शकतोच की रे. दुनिया झुकती है, झुकाने वाला चाहिए. अब्दुल कलाम सांगतात, सपने वो नहीं जो नींद में आते हैं, सपने वो है जो नींद उडा देते हैं. स्वप्न बघायचं सामर्थ्य सुद्धा मनगटात कोणाच्याही नसतं दादा. फार कमी लोकांना जमतं हे. कष्ट करायचं बळ पाहिजे आपल्याकडे, आपल्या हिताचं करायचं कळलं पाहिजे आपल्याला. स्त्री पुरुष हा भेद पहिलाही नव्हता आणि आत्ताही नसावा. जेवढी ताकद पांडुरंग परमात्म्यात तेवढीच ताकद आदिमाया शक्तीत पण आहेच की. आजही तुलसीचं लग्न लावल्याशिवाय आमच्या कुठल्याच लग्नाचा मुहूर्त निघत नाही. ही तुलसी माता म्हणजे पातिव्रात्याचं प्रतीकच आहे की. त्या जालंधराच्या मनगटात बळ हिच्या पातिव्रात्यामुळेच होतं ना. ब्रह्मांनी खडग मारलं आणि त्या खडग्याला जठेचं सामंतर झालं आणि जशी जठा आपटली गेली त्यातनं जालंधर निर्मित झाला. जालंधर म्हणजे भगवान शिवाचं स्वरूप, पण जालंधर म्हणजे निगेटिव्हिटी आणि शिव म्हणजे पॉझिटिव्हिटी. स्वतःच्या अधिकाराचा, स्वतःच्या बलाचा अहंकार झाला जालंधराला. मी शिवाचा अवतार म्हणत गेला. पाताळ जिंकलं, पृथ्वी जिंकली, स्वर्ग जिंकायला निघाला. बरं बळ कशाचं? बायको चांगली भेटली. बायको चांगली भेटायला भाग्य लय लागतं. तुमचं बरं आहे ना? आपलं विचारलं हो सहज. बायको चांगली भेटावी बघा. तसं ती चांगली व्हायला तुमच्यातच हातभार लागतो. बिचारी किती चांगली असली पण तुम्ही असं वागता की तिच्यातली दुर्गा जागीच होती बघा. तुम्हाला लेख म्हणून सांगते, बायकांना काही लागत नाही रे. पैसा अडका कमी द्या, सोनं नाणं कमी द्या, कपडे लत्ते कमी द्या, पण जो पुरुष आपल्या बायकोला सन्मानानं वागवतो, अख्ख्या जगाचं संकट तिच्या पदरात पडू द्या, ती पाय सामर्थ्याने जमिनीशी टिकून आपल्या घराचं गोकुळ करते, एवढी ताकद तिच्याही मनगटात असते. सन्मान एवढं. वाजवा टाळ्या, वाजवीत जा. कधीतरी आम्हालाही चांगलं म्हणत जा. नाही आमचं सगळं झोमतं तुम्हाला. कीर्तन जाऊ द्या, मरू द्या, हे लांबल विषय महाराज बरं का. कशातच नकोय रे आम्हाला तुम्ही आणि तुम्हाला आम्ही.
नाही बरं चलत असं. बरं खरं सांगा माय, नवरा शहाणा असल्यावर काही दुःख आहे का ग? सासूनं बोलावं, सासऱ्यानं बोलावं, जावेनं बोलावं, नंदीनं हिनवावं, अख्ख्या जगानं त्रास द्यावा, नवऱ्यानं म्हणावं सोबत आहे मी तुझ्या, विश्वास आहे माझा तुझ्यावर, बाई सगळी संकट सहन करते, फक्त नवरा साथ देणारा पाहिजे. खरं आहे का नाही सांगा माय? कोण शहाणा लागतो संसारात? अगं माझं झालं नाही म्हणून तुम्हाला विचारते. माझं पेटल्यावर आपलं सॉरी झाल्यावर येईल अक्कल मला. माझी आई सांगते, आई म्हणते नवरा चांगला असला ना बाई, जगाचं काही वाटत नाही का. आणि बाईसाठी नवराच सर्वस्व. जालंधराच्या बळासाठी वृंदेनं तपश्चर्या करावी. वृंदा जालंधराची पत्नी. इतकी सामर्थ्यवंत भजन करायचं त्या जगाच्या मालकाचं. आणि देवाचं असं आहे ना दादा, ज्याने त्याचं भजन करावं तो त्याचं कौतुक केल्याशिवाय ठेवत नाही. तयाचा हरी का देव कृपा करतोच, फक्त त्याचं नाम मुखात आलं पाहिजे. देवाने विचार नाही केला की वृंदेचा नवरा राक्षसी बुद्धीने चालतोय. त्याने विचार फक्त एवढाच केला की ही बाई माझी भक्ती करतीये ना, हिच्या नवऱ्याला बळ द्यायचं माझं काम आहे. अहंकाराचा पारा इतका वाढला, ज्यावेळेस स्वर्गलोक जिंकायला निघाले सगळेजण महादेवाकडे आले, म्हणे अहो तुमचाच अवतार आहे, काहीतरी करा. महादेवानं सांगावं, केलं असतं, वधही केला असता, विनाशही केला असता, पण कसं सांगू तुम्हा देवलोकांना, ज्याची बाई पतिव्रता सांभाळणारी असते ना, त्याला देवही काही करू शकत नाही, एवढी ताकद त्या पुरुषाच्या मनगटात असते, खूप असते. तुका म्हणे पतिव्रता तिची देवावरी सत्ता, देवही काही करू शकत नाहीये. मग काय करावं लागेल? भगवान विष्णूंना सांगूयात. भगवान विष्णूने सांगावं, आता पर्याय नाही, जर आपलं अस्तित्व टिकू द्यायचं असेल तर तिचं सत्व हरण करावंच लागेल. साक्षात विष्णूने जालंधराचं रूप घेतलं आणि वृंदेकडे आले. वृंदेला वाटलं माझा पती आला. पूजेतनं उठल्या, आरतीचं ताट घेतलं, कारण विश्वास होता नवरा जिंकूनच येणार. आरती घेऊन ओवाळणार. डोळ्यात पाहिल्या पाहिल्या कळलं माझा नवरा नाहीये, हा भगवंत आहे माझा. डोळ्यातनं खळ करून पाणी आलं. वृंदा म्हटली, जे आराध्य आहे माझं, मी ज्याची पूजा केली, मी ज्याची साधना केली, मी ज्याच्यासाठी तपश्चर्या योग याग केला, त्याच देवाने माझं सत्वहरण करावं, त्याच देवानं माझं पातिव्रत्य मोडावं. हा कसला न्याय रे देवा? कुठल्या न्यायाने तू माझं पातिव्रत्य मोडलंस देवा? अरे तू इकडं माझ्या नवऱ्याचं रूप घेऊन आलास. अरे ज्याला मी बाप समजावं, ज्याला मी माय समजावं, त्यानं माझं सत्वहरण करावं. विष्णूनी सांगावं, फार ताकद होती ग तुझ्या भक्तीत, त्याला मीही हरवू शकत नव्हतो. आणि तुझा नवरा चुकीच्या मार्गाने चालला होता आणि आम्हाला त्याला रोखणं गरजेचं होतं. सत्वहरण करताना मलाही बरं वाटलं नाही, पण हा विधिलिखित विषय आहे. मी तुझ्या नवऱ्याचं रूप घेऊन तुझं सत्वहरण केलं आणि जसं तुझं सत्वहरण झालं, महादेवानं तिकडे जालंधराचा वध केला. माझा नवरा गेला, हा आक्रोश तिला सहन झाला नाही. आत्ताच्या आत्ता माझ्या नवऱ्याचं धड इकडे घेऊन या. वृंदेजवळ जालंधराचं धड आणलं. ज्या चितेला जालंधर समर्पक झाला त्याच चितेवर वृंदा बसली. म्हटली माझा नवरा नाही तर माझं अस्तित्व कशाला? त्या चितेवर बसून वृंदेनं स्वतःला जाळून घेतलं आणि त्या अग्नीमध्ये भगवंताला शाप दिला. देवा, माझं सत्वहरण केलंस ना, माझं पातिव्रत्य घेतलंस ना, अरे मी तुला सांगते, तुझं मन दगडाचं केलंस, आता तू सुद्धा दगडाचा झाल्याशिवाय राहणार नाही. शालिग्राम नावाचा देव सामर्थ्याने उभा राहिला. आणि मग भगवंताने सांगावं, काळजी करू नको ग, इथून पुढे जोपर्यंत तुझा स्वीकार केला जाणार नाही तोपर्यंत माझी भक्ती माझ्यापर्यंत पोहोचणार नाही. मग भगवंतानेच तिला तुलसी नाव दिलं. आज तिला वृंदावनही म्हणलं जातं, तुलसीही म्हणलं जातं. आणि तिचं पातिव्रत्य टिकवण्यासाठी देवाचं आणि तिचं लग्न लावलं. आणि म्हणून अजूनही जोपर्यंत तुळशी विवाह होत नाही तोपर्यंत लग्नाचे मुहूर्त निघत. तसे आपण लय शहाणे, आपण काय आखाड्यात बी लग्न लावतो. आता पळून जाऊन लग्न केल्यावर कशाचा मुहूर्त? ती काय बिना मुहूर्ताचंच आहे. पण काही मुहूर्त सांभाळावे, हे की नाही? माऊली म्हणतात, सटवीची राती जेव्हा विसंबी वाती तसा ईश्वर निर्णय चित्ती वाहणे सदा. 5व्या दिवशी बाळांतीन बाईजवळ दिवा चालू ठेवावा, का तर सटवी 5व्या दिवशी माथ्यावर आयुष्य लिहिते. तिचं अक्षर चुकून आहे म्हणून जुन्या बायका 5वीची पूजा पण करायच्या, सटवीची पूजा करायच्या. बाळांतीन बाईला 12 दिवस तरी लेकराचं तोंड कोणाला दाखवू देत नव्हत्या. आधी बारसं केलं जायचं, मग लेकराचं तोंड जगाला दाखवलं जायचं. आता राहिलं काही तसं? आता आमच्यासारख्या पोरी निघाल्या. आमचं जे जनरेशन आहे, आमचं जनरेशन म्हणजे
लेकरू जन्मलं की 3ऱ्या सेकंदाला फेसबुकला पोस्ट, बेबी इज कम, ओके, लाईक सबस्क्राईब अँड शेअर. आम्हाला तत्व सत्व काही गरजेचं नाही, लाईक अँड कमेंट जास्त महत्वाचं आहे. पण खरं सांगू, आपला आदर्श चुकला ना, तुम्ही सोशल मीडिया बिंदास वापरा, गरजेची आहे. या जगात देव सुद्धा प्रसिद्धीवर आहे. ज्या देवाची प्रसिद्धी जास्त त्या देवाला गर्दी जास्त. खरं आहे का खोटं आहे? हा, लय अवघड आहे. इथं आंगाऱ्यावर विश्वास आहे पण बुक्यावर नाही. हे कळलं त्यालाच कळलं महाराज बरं का. लय चित्र लोक आहे आम्ही. हा हा हा. आमचं म्हणजे कसं आहे, 10 दिवसाचा गणपतीन बुडवताना बाबूराव आणि पुन्हा बोंबलायचं देव भेटला नाही. वा, आरती करणारा तूच आणि दारू पिऊन नाचणारा तूच, है की नाही. नवरात्राचे उपवास, दसऱ्या दिवशी बोकड, देवी कुपती म्हण पोत्यात घालून हाणला पाहिजे सांगणारा नाही, सांगणाराच हाणार. तुम्हाला खायचं तुम्ही खात जा ना, देवाचं नाव कशाला मध्ये घेता. आता पोरं म्हणतात महादेवाला गांजा आवडतो, महादेवाने गांजा पेला. अरे त्याने विष पण पेलं, तू पी बरं. तुला गांजाच दिसला रे फक्त, विष ग्रहण केलं ते पण करून बघ ना, टिकलं तर अरे तुला देवच म्हणून आम्ही. तूही निळखंट बाबा, जमणार आहे तुला. अरे गोवा गुटखा खाऊन तुमची तोंड इतकी सडली, अरे पाणीपुरी खाता येत नाही तुम्हाला. आशे करतो आशे, ती सुद्धा फोडून खातो आणि महादेवाची बरोबरी करता रे तुम्ही. खुशाल बोलतात रे पोरं. कृष्णाला 16,108 बायका होत्या, आम्ही 2-4 करतो. शेमड्या तू एक सांभाळ. आहे ती बायको कंटाळली तुला, तू काय बायका करतो रे. मला नवले आपलीच आहेत रे, पण आपल्याच धर्माविषयी असं काही काही बोलतात ना की. बरं, हे बोलण्याचं कारण काय माहित आहे? सोशल मीडिया. कुठल्या तरी हिरोने पिक्चर काढला, त्यानं सांगितलं महादेवाच्या पिंडीवर दूध ओतायचं नाही, खर्च कशाला करायचा. कुठल्या तरी हिरोने येऊन सांगितलं गरीबाला दान करा, मंदिरं कशाला बांधता. कुणीतरी सांगितलं मंदिर बांधण्यापेक्षा शाळा बांधा, लेकरं शिकतील. पण तुम्हाला हे कोणी सांगा की शिक्षण पहिलं अध्यात्मापासूनच सुरुवात आहे. ज्या घरात काकडा आहे, ज्या घरात हरिपाठ आहे, ज्या घरात ज्ञानेश्वरी वाचन आहे, त्याला अभ्यास अवघड जात नाही. अहो, जो धडाधड श्लोक बोलतो त्याला इंग्लिश बोलायचं काय अवघड आहे. पण इंग्लिश इज ओनली लँग्वेज रे. 20 दिवस स्पोकन क्लास घेतात तर तुम्हाला फ्लुएंटली इंग्लिश बोलता येईल. पण 20 पिढ्या गेल्या तरी ज्ञानेश्वरी कळेलच याची खात्री आम्ही देऊ शकत नाही. एवढं सामर्थ्य त्या ज्ञानेश्वरीमध्ये आहे. तुम्हाला बळ देते रे ते ग्रंथ. स्वीकारा की जरा, करा ना विचार. कृष्णाने हौसेपोटी बायका केल्या असतील का? 16,100 पोरी कंसाच्या कारावासात, ज्यांनी भगवंताकडे याचना केली तेव्हा पोरी येत आम्ही परपुरुषाच्या छायेत राहून आलो. समाज स्वीकारणार आहे का आम्हाला? अरे बाईचं आयुष्य म्हणजे काचेचं भांड देवा, एकदा कलंक लागला की लागलाच, पुन्हा कोणी नाही जोडू शकत ते. अरे हिंदू धर्मातल्या बाया आहेत आम्ही. जगता आलं ना तर नजर वर करून स्वाभिमानानं जगू. कलंकित आयुष्य जगण्यापेक्षा मरण पत्करावं इतकी ताकद आमच्या मनगटात आहे. अरे आम्ही सीतामाईच्या अहिल्याबाई होळकरांच्या जिजाऊ मासाहेबांच्या पोरी आहेत. तेवढी अक्कल आम्हाला ये ना. कशाला जगायचं रे देवा? आमच्या पावित्र्याची पावती कुणाकुणाला दाखवत फिरायची आम्ही? अरे 7व्या अवतारामध्ये सीतामाई पत्नी होत्या तुमच्या, तरी समाजानं अग्नी परीक्षा द्यायला लावली. साध्या गवळ्याच्या गवळणी आहेत आम्ही. कोणाकोणाला सांगितणार आम्ही पवित्र आहे, आम्ही पवित्र आहे, आमचे काही दोष नाही? कोणाला सांगणार आम्ही? जो समाज देवाचं ऐकत नाही तो माणसाचं काय ऐकेल? जो समाज संतांचं ऐकत नाही तो माणसांचं काय ऐकेल? मी खरं सांगू का, माणसं सुधरावी म्हणून मी कीर्तन करतच नाही. सुधरलेली 2-4 बिघडून म्हणून मी कीर्तन करते. सुधरलेली बिघडवायची मी लय ताकद आहे यांच्या. तुम्हाला काय वाटतं महाराजाच्या नादी पिदाडं लागलं, पिदाडं सुधारतं? येडे तुम्ही. महाराज पेत ती महाराजाला म्हणतं घे गोडभर देव भेटन. लोक शहाणी आहेत वय. एखाद्याला म्हणलं ना नका हो दादा, कशाला मांसाहार करता, कशाला व्यसन करता, घाला की माळ. ती आम्हाला म्हणतं सगळ्यांनी माळा घातल्यावर कोंबड्यांचं काय करायचं? आम्ही कोंबड्याची वारी काढतो आषाढी कार्तिकी, तू घाल. ते आमच्यावर ढकल बाबा, आम्ही काही करू त्याचं. निसर्ग बदलेल म्हणे. अरे तू तुझं बघ ना. कोंबड्यांना खायला काय फक्त मनुष्यच आहे का? बाकी कुठला जीव नाहीये का? नका रे. ही खाणारी पिणारी माणसं सप्त्याच्या पंक्तीत सुद्धा म्हणतात बादलीतली तर्री तर्री द्या. अरे सप्त्यात तरी बादलीतलं खालचं खा का? सप्त्यात बी तर्रीच खाणायची. अगं पुरुषांचं मरू द्या, काय काय घरातल्या बायका इतक्या भारी येत्या. काय काय घरातली बाईच म्हणते रविवार आहे आज आणा की. पिंट्याला आवडतं मी करते. असली बायको नसलेली बरी रा.
काय काय चाललंय तुमचं? युक्त आहार विहार निम इंद्रियाशी सार अहम वैश्वानरो भूत्वा प्राणिनाम देहमाश्रित प्राणापान समायुक्त पच्चामिनम चतुर्विधम. शास्त्र सांगतं रे, गीतेमध्ये वर्णन आहे का योग्य अन्न खावं. कारण अन्न पचवणारा जठरामधला अग्नी म्हणजे परमेश्वर आहे. तो चुकीचं कसा पचवू दे? आणि अन्नावर बुद्धी चालते रे. तुम्ही जे खाताय त्याच्यावर तुमची बुद्धिमत्ता अवलंबून असते. बरं हे तर मान्य आहे, बदाम खाल्ल्यावर बुद्धी तल्लग्न होते, मान्य आहे ना? ॲडव्हर्टाईज असतात ना बदामाच्या. हां, अगदी तसं असतं. प्रत्येक गोष्टीमध्ये आपल्या शाकाहारामध्ये खूप ताकद आहे. योग्य ते खात जा, योग्य ती पीत जा. आणि कोण म्हणलं पिणाऱ्याला कळत नाही? सगळं कळतं. पिणाऱ्याला कळत नाही होय? पिलेला माणूस कधी रस्त्याच्या मधोमध झोपल्याला बघितलं लागतो. कुठं पडतं ते कळतं त्याला. त्याला माहित आहे मधी जातंय, बाजूला राहतंय. येडं आहे ती, सगळं कळतंय त्याला. आणि ते डोक्यातलं काढा, इंजेक्शन औषधानं दारू सुटत नाही. अशी जर इंजेक्शननं दारू सुटली असती ना, पिणाऱ्याच्या बायकांनी मंगळसूत्र ऐकलं असतं पण इंजेक्शन आणलं असतं. आणि असं रातचं दिलं असतं झोपीत, घे म्हणली असती, घे घे. जिंदगीचं वाटोळं केलं माहिती. काय सोपं आहे ती? जोपर्यंत योग्य संगत लागत नाही, जोपर्यंत ज्ञानेश्वरी गाता पदरात पडत नाही, जोपर्यंत देहाची किंमत कळत नाही, आणि जोपर्यंत भगवंताचं नाम मुखात येत नाही, माणूस कधीच आपल्या हिताचं करू शकत नाही. हे शास्त्र ठरलेलंच आहे बघा. संगत चांगलीच लागते त्याला. हरिप्राप्ती शिवपाय धरावे नाही तर विचार करा, जगातले 2 नंबरचे विद्वान द्रोणाचार्य, 1 नंबर विद्वान दशरथ राजा. दशरथांसारखे विद्वान झाले नाही. 2 नंबर द्रोणाचार्य. जगाचा बाप ज्यांना गुरु मानतो, 7 मंडल केंद्रबिंदू ही ज्यांची रचना आहे, चक्रव्यूह ज्यांनी अकलं ना ते द्रोणाचार्य. विठेवरचा मालक कृष्ण अवतारामध्ये ज्यांच्या चरणाला हात लावल्याशिवाय रथात बसत नव्हता, एवढा अधिकारच्या माणसाचा, त्यांचा मुलगा संगतीनं वाया गेला, नाव त्याचं अश्वत्थामा. आजही मोक्ष नाहीये त्याला. संगत इनमिक दुःशासन दुर्योधन शकुनी मामा जयद्रथ. इनमिक तो नालायक ज्याला द्रौपदीच्या चोळीची गाठ सुटलेली सगळ्यात पहिल्यांदा दिसली. दुःशासन केसाला धरून आणलं द्रौपदीच्या भरमंडपामध्ये. दुर्योधन कर्णाच्या मैत्रीचा गैरवापर केला. जयद्रथ अभिमन्यू पडलेला असताना त्याच्या मानेवर लात घातली. आणि हे सगळं ज्या नालायकामुळे घडलं ते शकुनी मामा. असल्यांची संगत लागली. तुम्हाला काय वाटतं? अहो, जगाचा बाप ज्यांना गुरु मानतो त्यांचा मुलगा वाया गेला, मग कलियुगात एखाद्या माळकऱ्याचं पोरग वाया गेलं, यात काय नवलंय? संगत आहे ना दादा. मायबाप जरी श्रेष्ठ असले तरी संगत योग्य नाहीये, कसा देव कृपा करणार आहे? मुखात देवाचं नाव यायचं म्हणजे संगत योग्य, आणि सगळ्यात प्रथम संस्कार योग्य लागतात बरं का. लेकराला पुस्तक वाच वाच म्हटल्यावर लेकरू पुस्तक वाचत नसतं. माय, तुम्ही पुस्तक घेऊन बसा, लेकरू पुस्तक वाचल्याशिवाय राहत नसतं. हेच तर संस्कार असतात दादा. कुठं लेकराला पुस्तक वाच वाच म्हणायचं? तुम्ही काय करतात लेकरं तेच करणार आहेत. तुम्ही काय करता ना लेकरं तेच. तुम्ही शिवी दिली लेकरं देणारच आहे. दुसरीकडनं कुठनं शिकतात ते? तुमच्याकडनंच आहे की नाही? म्हातारं म्हणतं नातवाला, चुना आण रे तेवढा. म्हातारच शिकवतं चुना लावाय, माणसाला बिन तंबाखूला बी. दुसरं कोण शिकवतंय दादा? नका रे. कशाला आईबाप्पानी हरवून घेताय तुमचं? असू द्या की चांगले संस्कार. हे नुसतं बोट फिरवा ज्ञानेश्वरीवरनं. तुम्हाला ज्ञानेश्वरी नाही कळली तरी चालेल. ज्ञानेश्वरीला तुम्ही कळलात ना, तुमच्या जीवनाचं कल्याणच आहे. फक्त माऊलींना कळू द्यायला लेकरू मला कळतंय बास. खुशाल म्हणतात आम्हाला हरिपाठ येत नाही. अरे तुम्ही हरिपाठाला येत नाही म्हणून तुम्हाला हरिपाठ येत नाही. तुम्ही हरिपाठाला आल्यावर हरिपाठ येणारच आहे तुम्हाला. तुम्ही हरिकडे पाठ केले, देव कसा तोंड करणार आहे तुमच्याकडे? अरे माझ्या बापाला सुपारीच्या खंडाचं व्यसन नाही, सुपारी घात नाही माझा बाप. माळकरी आहे माझा बाप, माळकरी, माझा आजा माळकरी, माझा पंजाच्या पंजा बी माळकरीच होता. आमच्या घरात कधी कचकच कांदा वाजलाच नाही. कळले आम्हाला ज्ञानोबा तुकोबा. तुम्ही काय करता सांगा बरं? अरे हिंदवी स्वराज्य उभं राहिलं खरं सांगा जिजाऊंच्या शिकवणीशिवाय. कुस तशी आहे ना. धन्य माता पिता. गुलामगिरीचा भार नको हे बापानं शिकवलं ना छत्रपतींना. 7 पिढ्याचा परमार्थ आहे तुकोबारायांचा. 8वी पिढी तुकोबार आहे. वेदशास्त्र पठण करणारं कुळ आहे ज्ञानोबांचं, तेव्हा ज्ञानोबाराय ज्ञानी आहे. दामूशेठ अखंड पंढरीची वारी करणारे वडील आहेत नामदेवरायांचे, म्हणून नामदेवराय आहेत. भानुदास महाराज संत आहेत म्हणून एकनाथ महाराज आहेत. हे घ्या ना विचारात. उगेच नाही होत हो. कुस लागते. काय कुस होती माझ्या मासाहेबांची. कर्म सत्य असावं रे, ते भजन आहे सगळ्यात मोठं. नीतिमत्तेनं जगणं, आपल्या कुटुंबाचं सामर्थ्यवंत बल आपल्या खांद्यावर पेलवणं हा परमार्थच आहे. ह्यात काही वेगळं नाहीये. ठाईचं बैसुनी करा,
एकचित्त आवडी आनंद. आळावा देवाचं नाव काही यावेळी घेतलं आणि यावेळी घेतलं म्हणून पाप पुण्य देत नाही. देव असं नाही म्हणत मंदिरातच येऊन भजन करा, वेळ मिळेल तसा करा, घरात सुद्धा भजन करू शकता उठता बसता. अरे कामामध्ये काम राम राम चालतंय की काय होतंय त्याला मला सांगा. अहो तुम्ही रागात जरी राम राम म्हणला तरी चालतंय, राम 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 चालतंय. देवाचं नाव मुखात पाहिजे फक्त. मला सांगा मध रागाने खाल्ला गोड लागत नाही? लागतो का नाही? मध रागाने खाल्ला गोड लागतो की नाही? विष प्रेमानं पिलं मरतं की नाही? घरी गेलो बघा, नाही जा चाल विचारून बघा महाराज. सुतक नका गावाला. मधाचं काम आहे ते गोडवा देतच, विषाचं काम आहे ते मारतच. भगवंताच्या नावाचा मूळ गुण आहे पुण्य देणं, ते देतच. ते कशाही पद्धतीनं घ्या, ते तुम्हाला पाप देत नाही दादा, ते तुम्हाला सामर्थ्यच देत. आणि या सामर्थ्यासाठी अखंड चिंतन. विठोबाची आणि हे ज्याला जमलं धन्य माता पिता, दयाची आणि ज्याला जमलं तयाचा हरिक वाटे देवा पुण्यच. मुखात नाम असलं पाहिजे. अहो मी काय म्हणते, घरात एक माणूस परमार्थ करणारा असू द्या, कुळी कन्या पुत्र एक हो होती जे, सात्विक मुलगा मुलगी काही फरक नाही, तयाचा हरिक. वाटे देवा एका वैष्णवामुळे कुळ सुखानं खात, अख्खं कुळ बर का, पिढ्यानं पिढ्या सुखानं खातात. नामदेवरायांचा 47 चरणाचा सोयराबाईंविषयी अभंग आहे. चोखोबाची कांता असे ती गर्भीनं, झाले 30 पूर्ण 9 मास. 9 महिने भरले सोयराबाईंना. सहज म्हणल्या नवऱ्याला, अहो दिवस भरत आले, परिस्थिती बेकार आहे आपल्या घरी, हातावरचं पोट आहे आपलं, काहीही लपवता येतं स्वामी नवऱ्याला म्हणतायत, पण गरिबी लपवता येत. आणि विश्वातला सगळ्यात मोठा कलंक म्हणजे गरिबीच आहे बघ. श्रीमंतासाठी कोणी धावत जाईल ग, एक काय लाग जातील, पण गरिबासाठी पांडुरंगाशिवाय कोण धावून येतं ग. आपल्या दीनदुबळ्यांचा तोच आहे, अनाथाचा नाथ आपल्यासाठी तोच आहे की. उच्च नीच काही नेने भगवंत तिष्ठे भाव भक्ती. देखोने पण खरं सांगू का, अहो नुसतं भजन भजन करून कुठं संसार चालतो का? नुसतं विठ्ठल विठ्ठल म्हणून कुठं आयुष्य फुलतं का? बायको म्हणून तुमच्याकडे कधीच काही मागितलं नाही, फाटक्या पदरावर संसार केला. पण आता आई होणार आहे. आई म्हटलं की जरा लेकराविषयी आत्मीयता वाटते. अहो जिथं आपली पोटं भरायची अवघड, तिथे लेकराचं कसं भरायचं? जरा कष्ट करून लक्ष द्या ना संसाराकडे, जरा भजनातलं लक्ष संसारात घाला. अहो तुमचा विठ्ठल नाही येणार आपलं बाळणपण करायला, आपल्या लेकराला जगवायला. माझ्या विठ्ठलावर अविश्वास दाखवतेस म्हणून चोखोबाराय सोयराबाईवर रागावले, भांडणं गेले सोयराबाईशी. आणि चोखोबाराय रागा रागात बहिणीच्या घरी निघून गेले. 5-6 दिवस उलटले, वाईट वाटायला लागलं. मला म्हणली चांगला समोर बसला होता नवरा, माझ्या तोंडामुळं गेला. नसते बोलले तर तोंडासमोर तरी दिसला असता, माझ्या तोंडामुळं तोंडापुढचा बी गेला. आता कुणाला सांगू, ज्याला सांगायचं होतं त्योच रागानं गेला. बरं गरीब कुणाला सांगायला येत, आणि गरीबाचं कोण ऐकून घेत? आई बाप नाही, सासू सासरे नाही, बहीण भाऊ नाही, घरात एकटी बाळंतीण बाई आहे. अख्ख्या घरात एकटी बाळंतीण बाई आहे. 9 महिने 9 दिवस भरले आणि सोयराबाईला कळा चालू झाल्या. माय हे मी सांगून मलाही माहीत नाही, आई झाल्याशिवाय आईच्या वेदना कळत नाही अशी माझी आई म्हणते. आणि खरंच असेल माझी माय म्हणते म्हटल्यावर आईच व्हावं लागतं, तेव्हा आईला त्रास काय झाला हे कळतं. आईला उलटं सुलटं बोलताना आम्हाला फारसं काही वाटत नाही, पण तिने किती सहन केलं हे कदाचित आमच्या फारसं लक्षात येत नाही. रक्ताचं दूध करून पाजणारी माय खरंच किती कृपावंत असते ना. पुंडलिकानं मायबापाच्या कमरेत लात घातली, बाप दारात पडला, शेवटी बापच तो. त्याला वाईट वाटलं, विचारलं त्यांना बायकोला, का ग अगं रक्ताचं दूध करून पाजलंस याला, प्रत्येक मंदिराची पायरी याच्या सुखासाठी जिजवलीस, अगं व्रतवैकल्य याच्या समृद्धीसाठी केलीस, हा सुखानं जगावा म्हणून तू उपाशी राहिलीस, हा आजारी पडला रात्र तू जागलीस, अगं प्रत्येक देवाकडे याच्यासाठी सगळं मागितलंस, तू स्वतःचा त्याग करून ह्याच्या भविष्याचा विचार केलास, एवढं सगळं करून याच्यासाठी आयुष्य जिजवून तुझ्या पदरात काय पडलं? बायकोच्या प्रेमापोटी तुझ्या कमरेत लात घालून तुला दारात टाकलं. काय वाटतं, काय चुकलं? आई म्हटली चुकलं काहीच नाही, वेळ वाईट आहे. आज त्याला माझं प्रेम कळत नाही, पण विश्वास देते कालांतरानं कळेल. हा पण त्याने मला त्रास दिला म्हणून मी त्याच्याविषयी वाईट वाटून घेणार नाही. जाऊ द्या ना,
लहान होता मांडणीवर तेव्हा लाता मारायचाच की, आता मारल्या म्हणून काय झालं, तेव्हाच्या ना आत्ताच्या सारख्याच म्हणायचा. बाप म्हटला आईच्या प्रेमाला लाज नसते म्हणतात ते खोटं नाही. आईनं म्हणावं आई हो मी, त्यानं स्वीकारावं किंवा धुतकारावं, त्यानं हाणावं किंवा जवळ करावं, त्यानं प्रेम द्यावं किंवा तिरस्कार करावा, कुठल्याही परिस्थितीमध्ये आईनं मात्र कृपाच करावी. तिला तर माईचं हृदय म्हणावं. आम्हाला भगवंताने बनवतानाच असं बनवलं. आम्ही कुठल्याही परिस्थितीमध्ये प्रेमच करतो. तुकोबाराय म्हणतात ना, आईसी कळवळ्याची, म्हणून तर तुकोबाराय म्हणतात तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा. अशा कृपावंत मायबापाची आमच्यासारख्याला सेवा घडावं आमचं भाग्य आहे दादा. बरं जे म्हणतायत ते काय साधे आहेत का? विठेवरचा मालक ज्यांच्या चरणावर मस्तक ठेवतो ते तुकोबाराय म्हणतात मला यांची सेवा घडू द्या. ज्या मातीहून चालावी ती माती विठ्ठल म्हणते, ज्या दगडाला हात लावावा तो दगड पांडुरंग होतो, ज्या माणसाकडे बघावं तो माणूस विठ्ठलमय होतो. तुकोबाराय कीर्तन करायला लागले ना, पुणे जिल्ह्यात मृत झालेला मुलगा उभा राहून टाळ वाजवतो एवढं सामर्थ्य ज्यांच्या शब्दात, ते तुकोबाराय म्हणतात. तरी माझ्या दैवा पार नाही. काय पिढी असेल, काय कुळ असेल वैष्णवांचं, काय ताकद असेल त्या घरात, काय श्रीमंती असेल. करा ना विचार. कळा सोयराबाईला चालू झाल्या, त्रास पंढरीच्या आईला झाला. ओरडायला लागल्या सोयराबाई, विठ्ठला माझ्या नवऱ्याने विश्वास ठेवला की रे तुझ्यावर, तू ये असं मी म्हणत नाही, कदाचित आमचा तेवढा अधिकार नाही, पण माझ्या नवऱ्याला तरी पाठवशील का रे? पाठवतोस का माझ्या नवऱ्याला? कोणीच नाही रे मला त्याच्याशिवाय. माझ्यासाठी नाही रे विठ्ठला, माझ्या लेकरासाठी म्हणतीये. मला जग नाही पाहायचं, पण माझ्या लेकरासाठी जग पाहायचं सामर्थ्य त्याला दे. मी गेले तरी चालेल रे, पण माझं लेकरू जगू दे, माझं बाळंतपण होऊ दे रे विठ्ठला, माझं बाळंतपण होऊ दे. दादा भाऊ म्हणून सांगा, बाप म्हणून सांगा, कोणातरी एखाद्या स्त्रीवर अशी परिस्थिती आली आणि अशी परिस्थिती आल्यानंतर तुम्हाला जर कोणीतरी म्हटलं एक काम करता का, ती बाई जरा पातिव्रात्य सांभाळणारी आहे, तिला पुरुषानं बाळंतपण केलेलं चालणार नाही, जरा 10-15 मिनिटं साडी नेसून तिचं बाळंतपण करता का? कराल का? आमचे पुरुष म्हणतील मी लिहितो मरू दे, तिच्यासाठी साडी नेसू का? आख्या गावात किंमत आहे मला, पुरुष आहे मी साडी नेसायची का? तुम्ही साधे पुरुष आहात, ज्यानं साडी नेसली तो पुरुषोत्तम होता.